वन्यप्राणी गणनेच्या पूर्वसंध्येला ताडोबाच्या तेलिया तलाव परिसरात दोन वाघिणी एकमेकांविरोधात भिडल्या। ही घटना 23 मे रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान घडली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। यामुळे पुन्हा ताडोबात वाघांमधील अस्तित्वाचा संघर्ष पाहायला मिळाला। जगात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध ताडोबात सध्या वाघांमधील झुंजीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या घटनेत अनेक वाघांच्या बछड्यांचे जीव गेले आहेत। त्यामध्ये वन विभागाने झुंज झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे। ताडोबात गुरुवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना सुरू झाली होती। या दरम्यान कोर झोनमध्ये गाभा तेलिया तलाव परिसरात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सोनम आणि कॉलरवाली वाघिणीत जोरदार संघर्ष झाला। हा थरार ताडोबातील अनेक पर्यटकांनी अनुभवला। ताडोबात शेकडो वाघ आहेत। या प्रत्येक वाघाने आपापले क्षेत्र निर्माण केले आहे। क्षेत्र निर्माण करण्यासाठी नव्याने आलेल्या वाघाला लढाई करून आपले अस्तित्व सिद्ध करावे लागते। दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना होत असते। या प्राणीगणनेच्या आधी दोन वाघिणीमधील झुंजीचा प्रसंग ताडोबातील कोर झोनमध्ये पर्यटकांनी अनुभवला। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे पर्यटकांची मौज होत असली तरी दोघांमधील झुंज वन विभागासाठी चिंता वाढविणारी आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, चंद्रपूर।